रमजान महिन्यामुळे शहरातील बहुतेक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे। विशेषतः मुंब्रा कौसा परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे। या पार्श्वभूमीवरती गेली 6 वर्षापासून MSP केअर फाउंडेशन ट्रॅफिक कंट्रोल कमिटी रोजे फ्री पार्किंग व ट्रॅफिक कंट्रोल करण्यात येते। MSP केअर फाउंडेशनच्या संस्थापिका व ठाणे महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविका मर्जिया पठाण व ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक अशरफ शानू पठाण यांनी पुढाकार घेत परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मुंब्रा हा मुस्लिम भाग असल्याने रमजान काळामध्ये येथे मोठ्या प्रमाणावरती नागरिक खरेदीसाठी येतात। मुंबई, ठाणे, पनवेल, शिळफाटा, कल्याण फाटा, तळोजा इत्यादी भागांमधूनही मोठ्या संख्येने रहिवासी मुंब्रा बाजारपेठेमध्ये येत आहेत। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती। विशेषतः रात्रीच्या वेळी स्टेशन ते कौसा या सुमारे 3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना 1.5 तासांहून अधिक वेळ लागत होता। या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी नगरसेविका मर्जिया पठाण, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी सुमारे 200 तरुणांची फौज उभी केली आहे। हे स्वयंसेवक दर 200 मीटर अंतरावरती उभे राहून वाहतूक नियोजन करण्याचं काम करत आहेत। विशेष म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मर्जिया पठाण स्वतःही रात्रभर रस्त्यावरती थांबून पोलीस यंत्रणेला मदत करत आहेत। त्यांच्या या पुढाकारामुळे रमजान काळातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। या उपक्रमाविषयी अधिक माहिती नगरसेविका मर्जिया पठाण व विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। सुरू आहे, पण मुंब्र्यामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र दरवर्षी आपण स्वतः रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी दूर करत असता, काय सांगाल याबद्दल? MSP केअर फाउंडेशन मागच्या 6 वर्षापासून रमजानच्या महिन्यात स्वतःचे व्हॉलंटियर्स लावून मुंब्रा कौसाची ट्रॅफिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण की रमजानच्या महिन्यात लोक बाहेरून पण खूप येतात मुंब्रामध्ये, आणि आमच्या सर्वांचं एक हा संकल्प आहे की मुंब्राची आपल्याला इमेज अपलिफ्ट करायची आहे। मग बाहेरून पण लोक येत आहे मुंब्रामध्ये, खारघरकडून लोक येत आहे, पनवेल, राबोडी सगळीकडून लोक आता मुंब्रामध्ये यायला चालू केलं आहे खाऊगलीसाठी, शॉपिंगसाठी। मग आमची जबाबदारी आहे त्या लोकांना सर्व करायला, आणि आय एम हॅपी टू सर्व दॅम। कारण प्रशासनाकडे एवढे मॅनपॉवर नाही आहे। जेव्हा कधी आपण प्रशासनाला सांगते, रिक्वेस्ट करते, तर आपल्या सोबत कॉपरेट करत आहे, पण त्यांच्याकडे एवढा मॅनपॉवर नाही एवढी ट्रॅफिक हँडल करायला। मग त्यांच्यावर फक्त त्यांचं एक्सक्यूज ऐकून, त्यांचं कारण ऐकून आपण असंच बसू शकत नाही ना। आपल्या शहरात तर आपल्याला पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल, म्हणून आपण आपले स्वतःचे व्हॉलंटियर्स लावतात। ऐसा है कि इसकी स्थापना जो एक कमेटी है, ट्रैफिक कंट्रोल कमेटी, मेरी बेटी मर्जिया शानू पठाण ने की थी, और पुलिस RTO डिपार्टमेंट के पास वार्डन की कमी होने के कारण ये संकल्प लाया था। मुंब्रा के अंदर पार्किंग के ग्राउंड नहीं है और पार्किंग की समस्या है। ऐसे ही यहाँ पे पूरे महाराष्ट्र से लोग शॉपिंग करने और खाऊ गली के लिए आते, सभी जात के धर्म के लोग आते। तो उसको ध्यान में रखते हुए उसने RTO के साथ कुछ वार्डन दी और ग्राउंड की पार्किंग अलॉटमेंट करी और टॉयलेट अवेलेबल की। आज ये वर्ष उसका 6ठा वर्ष है। तो यही हमारी सूचना है कि लोग ग्राउंड में पार्किंग करें, रास्ते में ना करें, ताकि उनकी गाड़ियों का नुकसान ना हो और आप सेफ से अच्छे से अपने त्योहारों का लुत्फ उठाइए। सभी देशवासियों को, महाराष्ट्र के लोगों को रमजान मुबारक, ईद मुबारक, और साथ ही में हमारे नवा वर्ष गुड़ी पाड़वा मुबारक।